समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहितपानि मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदेवदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा आपा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर वसुदेव सुतम देवम कंसचानो नमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु गोपाल कृष्ण भगवान की आई से नमन करुणी सकळा हरी कथा बोलवी बोबड्या बोला अज्ञान मनवणी आपल्या बाळा चालवी सकळ नामा म्हणे दिना आणि दुर्बळाशी सुकराशी हरी कथा तारुभव सागरीचे उच्च नीच अधिकारी विठ्ठल कथेला प्रारंभ करत असताना उपस्थित सर्वांना एक विनंती करेन. घड्याळात 11 वाजले आणि माझा असा नियम आहे महाराज, बोलाय सुरू झाल्यापासून 2 तास असं काही नाही. एका तासात ह्या हरिकथा भगवान परमात्म्याच्या चरणावरती आपण समर्पित करू. फक्त एक विनंती आहे की मोठ्यांनी तर शांतच राहा, पण ज्यांची ज्यांची लेकरं घेऊन आलाय त्यांनी आपापल्या जवळ ठेवा. कसं आहे, ते बालपण आहे, ते एक तर शांत बसतच नाही, पण प्रयत्न करा निदान 1 तासभर त्यानं शांत बसलं तर या हरिकथेमध्ये आपल्याला आनंद घेता येईल. आता आपण बसलाय, आपल्याला सगळ्यांना चांगली जागा मिळाली आहे. आता कुणी पाठीमागून येणं ती कुठं का बशीन काय आपल्याला घेणं देणं नाही. आपल्यापर्यंत आपण बघायचं, कुणी उद्या कुठं बसल्या कुठेही लक्ष देऊ नका. 1 तासभर ही प्रसादाची कीर्तन सेवा अर्थात काल्याची कीर्तन सेवा श्री महादेवाच्या चरणावरती आपल्याला समर्पित करायची आहे आणि त्याकरता सगळ्यांनी लक्ष द्या. पाठीमागच्या कार्यकर्त्यांनी तिकडं थोड्या आवाजात बोललं तरी त्या खोलीमुळे आवाज घुमतोय, इकडे जास्त येतोय, म्हणून तुम्ही
कृपा करून गरजेचं आहे तेवढंच बोला आणि जेवढं तुमच्यात ऐकू येईल एवढ्याच आवाजात बोला. इकडं आवाज नाही याची काळजी घ्या. या कथेला आपण सुरुवात करू. सगळ्यांनी एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल दिना आणि दुर्बळासी सुकराशी हरिकथा तारुभव सागरीचे उच्च नीच अधिकारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी या विश्वाची माय माऊली जगत जननी रुक्मिणी आई. त्या रुक्मिणी मातेचा प्राण सखा भूवैकुंठवासी स्वयंभू श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा या भगवान परमात्म्याच्या कृपे करून ज्ञानचक्रवर्ती कैवल्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबा ज्या ज्ञानोबारायांनी 11व्या शतकाच्या शेवटी अवताराला येऊन 12व्या शतकाच्या सुरुवातीला या भागवत धर्म संप्रदायाचा पाया रचला आणि याच संप्रदायाच्या कळसस्थानी श्री जगद्गुरु तुकोबाराय 16व्या शतकात विराजमान झाले. श्री ज्ञानोबांपासून श्री तुकोबांपर्यंत या विश्वात अनेक संत येऊ गेले. ज्ञानोबरायांच्या पुढे आले, तुकोबरायांच्या अगोदरही आले आणि तुकोबरायांच्या पुढे पण आले. तुकोबरायांच्या पुढे म्हणाल तर शिवाट जिकडे जाते ते ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर बाबा असतील. असे अनेक संत मायबाप या विश्वात येऊन गेले. तुकोबरायांच्या नंतर सुद्धा आले. पण त्या प्रत्येक संताच्या येण्याचं एकमेव कारण कोणतं असेल? एकनाथ महाराज 15व्या शतकात सांगतात, जगला व्हावे सत्पत्ती हे तो साधूची पैकृती. तुम्हाला आम्हाला सन्मार्गी लावण्याकरता ते आले म्हणून त्या सकल संताच्या चरणाला स्पर्श करतोय. परोपकारी पात्र आहे संत. त्या संतांचे चरण स्पर्श करणं क्रमप्राप्त आहे. त्या पीठावरती उभा राहत असताना मला ज्यांनी कृपापात्र ठरवलं समजलं आणि इथं उभा राहणे इतका अधिकार मला मिळवून दिला ते मी ज्या फड परंपरेचा पायिक आहे ते वैकुंठवासी वैराग्य संपन्न श्री गुरु गंगूकाका शिरवळकर फड पंढरपूर. आणि या फड परंपरेतील तुका म्हणे येते भजन प्रमाण या ज्ञान ज्यांनी स्वतःच आयुष्य भजन परंपरेमध्ये शुद्ध वारकरी चालीमध्ये घालवलं ते वैकुंठवासी हरिभक्तीपरायण दोडपंत दादा शिरवळकर त्यांच्या चरणाला स्पर्श करतो. या कथे प्रसंगी विनेकरी बाबा चोपदार आदरणीय माऊली महाराज हे ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्थेतील बालगोपाळ आदरणीय हार्मोनियम मास्तर मृदंगाचार्य आदरणीय श्री विजय महाराज असतील. गोड यांची शिष्टमैत्री दादा असतील आणि तुम्ही सगळे या कथे प्रसंगी उपस्थित असणारे देवासारखे श्रोते आहे. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला देवासारखं म्हणता. हो, खरंच देवासारखं म्हणणं गरजेचं आहे. का? ज्ञानोबराय ज्यावेळी ज्ञान संबोधित करण्याकरता उभा राहतात त्यावेळी ज्ञानोबराय श्रोत्यांना एक अधिकार रूपी दर्जा देतात. ओवीतून सांगतो, ज्ञानोबराय म्हणतात, प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती मी दुबळा अर्चितसे भक्ती. ज्ञानोबरायांनी तुम्हाला महिषाची मूर्ती म्हणजे पुरुषांना महिष अर्थात भगवान शंकर म्हटलं. त्या अर्थी माता माऊल्या आपोआपच पार्वती झाल्या. त्यांना पार्वती म्हणायची गरज नाहीये. म्हणून भगवान शंकरासारखे पुरुष मायबाप पार्वती सारख्या तुम्ही माता माऊल्या तुमच्याही चरणाला स्पर्श करतो. आणि या हरिकथेला प्रारंभ करत असताना ज्यांच्या पवित्र पावन दरबारामध्ये आपण उपस्थित आहे ते श्री संगमेश्वर भगवान श्री महादेव. त्या महादेवांना वंदन करू. ज्ञानोबरायांनी सुद्धा त्यांच्या नामाची महती सांगितली. ज्ञानोबराय त्यांच्या करता लिहितात, ओम नमो शिवाय, 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 ओम कावडी घेतली खांदे, कावडी घेतली खांदे, कावडी घेतली खांदे, कावडी घेतली खांदे, मिळाली संत मानदे, मिळवणे संत मानदे, मिळवली संत मानदे,
कावडी घेतली खांदी मिळवले संत मांदी त्यांचे चरण रज वंदुरे शिवनाम शीतल मुखी सेविपा कापडी यारे. भगवान शिव परमात्म्याला वंदन करून त्या हरिकथेला आपण प्रारंभ करू. सालाबाद प्रमाणे चालू असलेला नामयज्ञ सोहळा. या सोहळ्याचं वय वर्ष 9 वर्ष आणि या 9व्या वर्षातील आजची ही प्रसादाची कीर्तन सेवा. हे प्रसादाची सेवा ही पंढरपूर क्षेत्रामधला शब्द आहे. आपल्या भागात आपण त्याला काल्याची कीर्तन सेवा असं म्हणतो. आणि ही सेवा श्री महादेवाच्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती आपल्याला समर्पित करायची आहे. हा नामयज्ञ सोहळा ज्यांच्या संयुक्त विद्यमान चालू आहे ते समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थान भाडळी खुर्द फलटण तालुका आणि सर्वांच्या प्रयत्नातून हा नामयज्ञ सोहळा चालू आहे. या ठिकाणी या प्रसादाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला येत असताना मला हे सद्भाग्य प्राप्त होत असताना तुकोबऱ्यांच्या भाषेत मी बोलतो, धन्य मी मानी आपुले संचित राहिले से प्रीत तुझे नामी. त्या भगवान परमात्म्याच्या नामावरती माझी श्रद्धा असल्या कारणानं मला ह्या सेवेचा लाभ झाला आणि म्हणून मी माझ्या संचिताला धन्यता देत असताना या नामसप्ताहासाठी या ठिकाणी परिश्रम करणाऱ्या सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो. मला इथपर्यंत येत असताना ज्यांनी पाठपुरावा केला आपल्या झिरपवाडी गावची ही अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध असणारी ही वारकरी शिक्षण संस्था श्री ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री आदरणीय विजयजी महाराज जाधव यांच्या पाठपुराव्यानं यांच्या मध्यस्थीनं मी इथपर्यंत आलो. खर तर नामोल्लेख करणं हे बघा विषय असा आहे, एखाद्याला वाटतं तारीख देणाऱ्याच नाव घेतलं. कसं आहे, या नामसप्ताहाच्या मंडळामध्ये कुणीतरी एक जण आमच्याशी संपर्क करतो आणि त्याचं नाव आम्ही घेत असतो. पण असंच काही नसतं की त्याचं नाव घेतलं तो मोठा मी छोटा, असं काही नाही. इथं पहिल्या दिवशी झाडून काढणाऱ्यापासून ते काल्याच्या महाप्रसादाची पंगत येणाऱ्यापर्यंत सगळे येणारे एकाच न्यायाचे असतात आणि त्यांना एकाच नजरेतून पाहिलं पाहिजे. आणि हा तुमच्या आमच्या मनातला भेद मिटवण्याकरताच खऱ्या अर्थानं
हे नामयज्ञ सोहळे असतात. म्हणून पुनश्च एकदा सर्वांचं दर्शन घेतो आणि या हरिकथेला आपण सुरुवात करू. अभंग निवड आहे तुकोबरायांची. एरवी काल्याची कीर्तन म्हटलं की आपण आपल्या बरेचशा परिचयाचे अभंग झालेले आहेत. त्यामध्ये गोकुळीच्या सुखा असेल, याल तरी यारे लागे असेल, असे काल्याच्या प्रसंगाचे अभंग आपण ऐकत असतो. पण आज एक वेगळ्या पद्धतीनं या अभंगाची निवड मी केलेली आहे. आणि ही जी निवड आहे श्री महादेवाच्या चरणावरती हे चिंतन रूपानं समर्पित करीत असताना मी थोडीशी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करतो. अभंगाचा शब्दशः भावार्थ तुमच्या समोर ठेवतो. प्रत्येकाला विचारतो दुःखी आहे, त्या दुःखी जीवांना सुखाची प्राप्ती करून देण्याकरता काय गरजेचं आहे याच्याकरता तुकोबराय लिहितात. दीन, दीन म्हणजे दुःखी. दुर्बळ, दुर्बळ म्हणजे ज्यांना स्वतःच्या मनानं काही गोष्टी करता येत नाही ते दुर्बळ म्हटलं गेलं. दीन म्हणजे दुःखी म्हटलं गेलं. आणि त्या दीन आणि दुर्बळांना सुख मिळण्याकरता काय गरजेचं आहे. तुकोबराय म्हणतात सुखराशी हरिकथा. हरिकथा ही सुखाची राशी आहे. यानं सुखाची प्राप्ती होत असताना कुणाकुणाला या हरिकथेनं तारलं. तुकोबरायांनी 3 शब्द वापरले. तारू भव सागरीचे. तारलं कुणाकुणाला? उच्च, नीच, अधिकारी या तिघांना या हरिकथेनं तारलं. तुकोबराय ही हरिकथा नेमकी कोणती? तुकाराम महाराज म्हटले ती हरिकथा भगवान परमात्मा 125 वर्ष जरी जगले असले तरी 11 वर्ष आणि 1 महिना भगवान परमात्मा जे गोकुळात राहिले त्या गोकुळातली कथा. आणि त्या कथेचा जर उच्चार आणि ती कथा जर आपण श्रवण केली तर हे ज्याप्रमाणे उच्च, नीच आणि अधिकारी तरले तसं आपणही तरू. मग ते चरित्र कुठलं? तुकोबरायांनी 3ऱ्या चरणात सांगितलं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळातलं चरित्र उच्चारायला सांगितलं. आणि शेवटी तुकोबराय म्हणतात ते चरित्र जर तुम्ही आवडीनं तुमच्या मनात धरलं तर तो देव तुमच्यावरती कृपा करेल. तुका म्हणे आवडी धरी कृपा करी म्हणवुनी. तारू भव सागरीचे उच्च नीच अधिकारी. अशा आशयाचा हा अभंग आहे. अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे. आणि आता आपल्याला विस्तृत चिंतन पाहायचंय. हे चिंतन पाहत असताना ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलोय ती कथा आहे प्रसादाची, अर्थात काल्याचं कीर्तन. सप्ताह कितीही दिवसाचा असो, सप्ताहाची परिपूर्णता ही काल्याच्या कीर्तनानं ठरलेली आहे. ऐका, उपासना, उपासना आणि उपासनेनंतर मिळणारा प्रसाद याचं नाव आहे काला. असं कधी झालंय का हो? समजा तुम्ही एखाद्या महाराजांना फोन केला, महाराज तुमची तारीख घ्यायची. महाराज म्हणले कधी पाहिजे? तुम्ही म्हणला तुम्हाला कधी द्यायची, तुम्हाला वेळ आहे त्यावेळी सांगा. मग महाराजांनी वेळ सांगितला, दिवस सांगितला, वेळ सांगितला. आणि मग जर तुम्ही विचारलं कीर्तन कशाचं आहे तर तुम्ही सांगितलं कीर्तन काल्याचं आहे. कशाबद्दल ठेवायचंय तर काही नाही, असंच ठेवायचंय. असंच काल्याचं कीर्तन करता येतं का? नाही करता येत. अगोदर उपासना करावी लागते. ही 7 दिवसाची असेल, 5 दिवसाची असेल, 12 दिवसाची असेल, 1 महिन्याची असेल किंवा 4 महिन्याची असेल. तुम्ही म्हणाल महाराज 7 दिवसाची ठीक आहे, 12 दिवसाचा रौप्य महोत्सव ठीक आहे, पण महिना 4 महिने कुठनं काढलं? 1 महिन्याचा सुद्धा सप्ताह असतो अधिक मासात आणि 4 महिन्याचा सप्ताह असतो पंढरपुरामध्ये चातुर्मास. त्याची सांगता काल्याच्या कीर्तनानं होते. याच्यापेक्षा पुढे बोलू का? उपासनेनंतर मिळतो तो प्रसाद. आणि ही प्रसादाची कीर्तन शिवाय घरी सत्यनारायणाची पूजा घातली तरी सुद्धा पंचामृताने प्रसादाला शिरा आपण करत असतो. म्हणून आज प्रसादाच्या कीर्तनाला, या प्रसादाला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि तो प्रसाद आपल्याला कोण देणार आहे तर ज्ञानोबराय सांगतात, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवून, माझा ज्ञान राजगोपाळाशी लागला वाटे. नामदेवरायाचा अभंग आहे. आणि त्याच्या अगोदर काही वर्णन आलेले आहेत. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. तुम्ही म्हणा महाराज प्रसाद 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 म्हणजे नक्की काय भानगड आहे?
प्रसाद याचा अर्थ सांगतो. याच्यामध्ये 4 पदार्थ आहेत. किती आहेत? 4. पहिला लाही, दुसरा पोहे, तिसरा दूध किंवा दही आणि चौथा साखर किंवा गुळ. याच्यापेक्षा दुसरं काय तुमच्याकडे असतं का? याच्यात काय लोणचं बिंचं टाकता का? नाही, टाकत नाही. लाही, पोहे, आपल्याकडे पोहे नसतात, तिकडं त्या विदर्भ मराठवाडा भागात पोहे टाकतात. आता ऐका थोडस, याचे जे 4 पदार्थ आहेत ते 4 पदार्थ आपल्याला काहीतरी शिकवून जातात. त्याला प्रसाद का म्हणायचा आज ऐका जरा, पुनश्च एकदा बोलतो. गाल्याच्या कीर्तनात असंच चालत आम्हाला माहितीये थोडस, पण त्यातली त्यात बघा जमलं तर थोडं शांत बसता आलं तर बसा, थोडं चालतं असंच असो. तुम्ही आता तुम्ही बाकीच्यांनी कसं लक्ष द्यायचं सांगतो. तुम्ही मंडईला गेला का नाही, किती जरी गोंगाट असला तर त्या भाजीवाल्याला बरोबर मोजून पैसे देता आणि बरोबर मोजून भाजी घेता. एखादं वांग कमी आलं तर त्याच्या मापात बसत नाही एवढा आपण टाकत राहतो, ते काढत राहतो. सुट्टे पैसे मोजून देताना घेताना तुम्ही चुकता का? नाही. मग तसं माग कोणी का काय बोल ना, तुम्ही बाजारात कसं लक्ष देऊन व्यवहार करता तसं इथं लक्ष देऊन कीर्तन ऐका. कुणी किती बोलू द्या, काय फरक पडणार नाही. द्या लक्ष. आता थोडं प्रसाद म्हणजे काय? आपल्या घरी पाहुणे आले, आपल्या घरी पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर आपण त्यांना पटकन एक पदार्थ तयार होतो, त्याचं नाव आहे शिरा. तो केल्यानंतर तो डिशात घातला आणि पाहुण्यांना काय म्हणतो? शिरा घ्या. नाश्त्याला शिरा केलेला आहे. पण तोच शिरा आपण सत्यनारायणाच्या पूजेला करतो, पण केल्यानंतर दर्शन घेतलेल्या व्यक्तीला आपण चमच्यानी देताना असं म्हणतो का? हा घ्या शिरा. काय म्हणतो? प्रसाद म्हणतो. मग डबा तोच आहे, कढई तीच आहे, त्याच गॅसवर केलेला आहे, करणारी माय माऊली पण तीच आहे. मग एकीकडे शिरा आणि एकीकडे प्रसाद का म्हणता? तर त्या सत्यनारायण भगवान परमात्म्याच्या अधिष्ठानामध्ये त्या अन्नामध्ये ती भक्ती उतरली जाते, म्हणून त्या अन्नाचा प्रसाद होतो. तसं आज हे संकीर्तन त्याच्यामध्ये जात आहे आणि त्याचा प्रसाद तयार होतोय. 4 पदार्थ आहेत त्यातले. त्या 4 पदार्थाचा गुणधर्म सांगतो आणि अभंगाच्या मूळ विषयाकडे वळतो, म्हणजे काला समजून जाईल. त्यातील पहिला पदार्थ आहे लाई. लाई कशी असते सांगा, बोलत चला माझ्याशी, मी काय म्हणणार नाही तुम्हाला. चुकलं काय झालं हो द्या, झालं तरी. लाई कशी असते? लाई पांढरी असते, असताना थोडी लंबुळकी असते, पण तिचा आकार कसा आहे? लाई कशी आहे? लाई फुगीर आहे. कुणाचं सांगतो मी? लाईचं. लाई लग्नाला गेली, सप्त्याला गेली तरी लाई कशी आहे? लाईचं सांगतो, लाईचं. मला घरी जायचं. लाई कशी आहे? लाई फुगीर आहे, पण त्या लाईनं या हंडीतील दह्याचा किंवा दुधाचा संग केला. आता ती लाई कशी झाली? लाई कशी झाली? ती नरम झाली. नरम शे यातून शिकायचं. लाह्याला सांगतो, लाहीनं मनात अहंकार ठेवायचा नाही, लाहीनं नरम व्हायचं. आता येणार आहे पोह्याकडे बी येणार आहे. लाह्यांचं सांगितल्या पोह्यांना बरं वाटलं. दुसरा पदार्थ पोहे. पोहे असे चपटे असतात आणि ते असे कसे वाकवले तरी वागतात. होय, मोडतात. ती पोह्या काय म्हणतो? मी मोडल पण वाकणार. कोण म्हणतो? ए पोह्या. त्या पोह्यानं यातील दह्याचा दुधाचा संग केला, तो पोह्या कसा झाला? नरम झाला. नाम साधनेनं इथं येऊन नम्र व्हायचं, नरम व्हायचं. का व्हायचं? प्रमाण सांगतो. नम्र झाला भूता तेने कोटीले आनंद. तुम्ही जोपर्यंत नम्र होतच नाही, तुमची भक्ती देवापर्यंत पोहोचू शकत नाही. तिसरा पदार्थ दही. तिसरा पदार्थ दही किंवा दूध. ते यांना एकरूप करण्याकरता उपयोगी पडतं. म्हणजे आपण दहीरूपी संत संगतीचा त्या ठिकाणी आपल्याशी अनुकरण करून नम्र व्हायचं. आणि संताची संगत ही दह्यासारखी आहे आणि त्यामध्ये ते संत नेमके कसे आहेत? ते एका पदार्थाचं अस्तित्व दिसत नाही. त्या पदार्थाचं नाव आहे साखर किंवा गुळ. आता मला सांगा, ते त्याच्यामध्ये समर्पण नावाच्या भक्तीनं दह्यात विरघळून जातं आणि त्या दह्याला कसं करतं? गोड करतं. पण ते दही तुम्ही गोड लागतंय म्हणता,
पण त्या दह्यातली तुम्ही साखर दाखवू शकता का? नाही. याच नाव आहे समर्पण नावाची भक्ती. आणि ही भक्ती या काल्याच्या प्रसादातून आपल्याला पाहता येते. म्हणून या 4 पदार्थाचे हे 4 विशिष्ट गुणधर्म आहेत. आणि ते नुसती काल्याची कीर्तन गावोगावी ऐकत राहायची, प्रसाद खात राहायचा, पण त्यातून जर काय बदलच होत नसेल तर मग त्या काल्याचा प्रसाद खाऊन तरी उपयोग आहे का? म्हणून यातून हे बदल घडले पाहिजेत. ऐका, म्हणून या काल्याविषयी थोडस मी इथंच बोलायचं थांबतो. शेवटी आपण यमुनेच्या तरी भगवंतानं जो काला केलता त्या काल्यापर्यंतचा आपला प्रवास आपल्याला एका तासाभरात पूर्ण करायचा आहे. आता थोडस लक्ष द्या. अभंगाची निवड आहे तुकोबरायांच्या. आणि या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात की भगवान परमात्म्याचं गोकुळातलं चरित्र हे श्रवणीय आहे आणि त्याचा उच्चार केला पाहिजे. खर तर आचरणीय चरित्र हे प्रभू रामचंद्रांचं आहे. उच्चारण करण्याकरता चरित्र हे भगवान गोपाल कृष्णांचे. भगवान कृष्णाच्या चरित्राचं आचरण करता येत नाही, फक्त उच्चार करायचा असतो. आता याची कारण मी पुढे तुम्हाला सांगून जाईल. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा या अभंगातून तुकोबरायांना सुचवायचा आहे की प्रत्येक जणाला प्रश्न विचारतो. आता बघा, तुम्ही आपल्या मनाला प्रश्न विचारा. प्रश्न विचारायचा मनाला, मी सांगतो तो प्रश्न विचारायचा, किंवा मी विचारतो तुम्हाला, तुम्ही सुखी आहे का? सुखी आहे का? आता पप्पू महाराज याचं उत्तर हो किंवा नाही असं पाहिजे का नाही? पण कोणी कुणाला विचारलं ना तू सुखी आहे का, ते हो म्हणत नाही, नाही म्हणत नाही, पण ते दुःखाचा पाडा वाचून दाखवतो. काय काय अडचणी ते सांगतो. मी सांगत नाही. कबीर महाराजांचं वर्णन आहे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कुणाला विचारा तो दुखी आहे. कसे कसे दुखी आहे? कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहे उदास. कोणी मनानं दुःखी आहे, कोणी शरीराच्या व्याधीनं दुःखी आहे, तर कोण धन नाही म्हणून उदास आहे, म्हणजे पैसे नाहीत म्हणून, संपत्ती नाही म्हणून उदास आहे. पण तुम्ही असं समजू नका ज्याच्याकडे संपत्ती नाही तोच उदास आहे असं काही नाही. ज्याच्याकडे बकळ संपत्ती आहे ना तो सुद्धा उदास आहे. मी नाही तुम्हाला प्रूफ करून दाखवतो. पूर्वी जुन्या काळात एक गावोगावी रात्रीच्या 12 ते पहाटे 4 पर्यंत गावच्या चोरांपासून रक्षणा करता एक माणूस फिरायचा. असा एवढाच उंचीला असायचा, पण जाडजूड असायचा, एकदम गोरा गोमटा, छोटेसे डोळे, हिंदी बोलायचा, त्याच्या हातात काठी, बॅटरी आणि तोंडात शिट्टी असायची. त्याला काय म्हणतात सांगा ना? काहीतरी त्याचं नाव असतं काय त्याला? हा, जमलं ना, गुरखा किंवा गुराखी, त्याला काहीतरी ते नाव आहे. तो रात्रभर गावात फिरताना एक वाक्य उच्चारायचा. ते एकाच वाक्यात त्याचे 2 अर्थ आहेत. वाक्य खूप छान आहे. वाक्य हिंदीत बोलायचा. तो म्हणायचा, सोने वाले जागते रहो. 2 अर्थ आहेत त्याचे पप्पू महाराज. एक, सोनेवाले म्हणजे झोपणारा नो, जाग राहा. आणि दुसरा अर्थ आहे सोनेवाले म्हणजे सोनं, त्या सोन्यावाल्यानं जाग राहा, चोरी होऊ नये. म्हणजे ज्याच्याकडे आहे तो पण दुःखी आहे, नाही तो पण दुःखी आहे. पण तुकोबर आहे या विषयानं दुःखाची संकल्पना मांडत नाही. जो अनिच्छा प्रारब्धामध्ये आहे त्याला दुःखी म्हणतात. आता हे प्रारब्ध नेमकं काय? पहिलं प्रारब्ध आहे स्वइच्छा, दुसरं आहे परिच्छा आणि तिसरं आहे अनिच्छा. स्वइच्छा प्रारब्धात संत आहेत, ते त्यांच्या मनानं येतात, त्यांच्या मनानं जातात. परिच्छा प्रारब्धात देव आहे, तो भक्ताच्या रक्षणार्थ, धर्माच्या रक्षणार्थ येतो, त्याला बोलवावं लागतो. आणि हा रूपा बळे करो निखळे हरिदासी, त्याला बोलवावं लागतं. म्हणजे तो परिच्छा प्रारब्धात. आणि आपण सगळ्यांना आपण अनिच्छा प्रारब्धात. अनिच्छा म्हणजे काय? आपल्या इच्छेनं आपल्याला काहीच करता येत नाही, आपल्या इच्छेनं आपल्याला जन्म मिळत नाही आणि आपल्या इच्छेनं आपल्याला मृत्यू सुद्धा येत नाही. हे सगळं परिच्छा प्रारब्धातलंय. म्हणून तुकाराम महाराजांचं या अभंगातलं जे मत आहे ते परिच्छा प्रारब्धातील जडजीवन करतात. आणि ते जन्म मृत्यूच्या फेऱ्या
दुःखाच्या संसाराच्या रहाटगाडग्यात ते त्या ठिकाणी एक एक योनी जन्म घेऊन मरत असतात, पुन्हा उपजत असतात. त्यांना तुकोबराय दुःखी म्हणतात आणि दुर्बळ या काळावरती जे सत्ता गाजवू शकत नाही त्यांना दुर्बळ म्हणतात. पण त्यांच्या करता सुखाच्या राशी करता काय उपाय योजना, ती उपाय योजना जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगाच्या पहिल्या चरणात दीन आणि दुर्बळाची सुखराशी हरी कथा. जे दीन आहे, दुर्बळ आहेत, त्यांना सुखाची राशी काय असेल तर हरी कथा आहे. आणि बघा ना, खरंच आहे, हरी कथेशिवाय दुसरं कुठं सुख नाही. तुम्ही कुठेही जा, दिवसभर कुठेही जा, पण 2 तास तुम्ही कीर्तनाला या, तुम्ही सगळी दुःख विसरता. पण इतर तुम्ही कुठेही जा, तुमच्या मागची संसारातली दुःख तुम्ही विसरू शकत नाही. म्हणून तुकोबराय बोलतात सुख राशी हरिकथा. ही हरिकथा, हरिकथा ही सुखाची राशी आहे. मग या हरिकथेनं झालं काय नेमकं, तारलं कुणाला, याच्याकरता तुकाराम महाराजांना उदाहरणं द्यायची आहेत. पण तुकोबरायांनी अगोदर अनेक उदाहरणं दिलेली आहेत. पण तुकोबराय आता प्रकारानं उदाहरणं देतात, नावानं उदाहरण देत नाही. अगोदर तुकोबरायांनी उदाहरणं दिली ना, काकड्याच्या दुसऱ्या मालिकेत दुसऱ्या मंगलाचरणातला पहिला अभंग तुकोबराय लिहितात. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्तीने. त्या एकाच अभंगात 22 भक्ताची यादी दिली. कुणाला तारलं, दाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी. अशी अनेक उदाहरणं तुकोबरायांनी नामाचा उल्लेख करून दिली. पण या अभंगात तुकोबरायांनी उल्लेख केला नाही. या अभंगात तुकोबरायांनी प्रकार सांगितले. प्रकार कुठले? प्रकार 3 सांगितले, उच्च, नीच आणि अधिकारी. या तिघांना सुद्धा या हरिकथेनं तारलं. आता उच्च असणारा कोण तारला, नीच असणारा कोण तारला आणि अधिकारी म्हणजे काय, या तिन्ही विषयाला 2-3 मिनिटाची उदाहरणं देतो आणि हा विषय संपून पुढच्या चरणाकडे वळू. त्या लक्षात. उच्च तारलं, उच्च असणारा कोण तारला याच्याकरता उदाहरण आहे. द्वापार युगामध्ये पंडूराजाचा मुलगा युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव ही 5 मुलं. त्या 5 मुलापैकी अर्जुनाची पत्नी, तिचं नाव सुभद्रा. सुभद्रेचा मुलगा चक्रव्यूहात गतप्राण झाला, नाव सांगा, अभिमन्यू. अर्जुन आणि सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू. अभिमन्यूच्या पत्नीचं नाव बघतो जातो. अभिमन्यूच्या पत्नीचं नाव उत्तरा. आणि त्या ज्यावेळी अभिमन्यू गतप्राण झाला त्यावेळी उत्तरा नावाची त्याची पत्नी गर्भवती आहे आणि तिच्या पोटात एक लेकरू वाढतंय. इकडे अभिमन्यू गतप्राण झाला आणि तो पंडूराजाच्या वंशातला तो राहणारा तो गर्भ हा शेवटचा वंश आणि तो वंश जन्माला आला त्याचं नाव परीक्षिती राजा. आता लक्ष द्या थोडं. उच्च असणारं कोण तारलं त्याला उदाहरण तुकोबराय देतात परीक्षितीचं. त्या परीक्षितीला या हरिकथेनं तारलं कसं. तो परीक्षिती राजा एक दिवस शिकारी करता जंगलात गेला असता भुकेनं तहानेनं व्याकुळ झाला
आणि शिकारही त्याला लवकर मिळाली नाही आणि त्याच्याकडून एक वाईट कृत्य घडलं. ते कृत्य कुठलं सांगतो तुम्हाला. त्याच्याकडून एक वाईट कृत्य घडलं. एक मेलेला साप त्याला दिसला. त्यानं तो साप उचलला आणि श्रमिक नावाचे ऋषी तपसाधनेला बसले असताना त्या ऋषीच्या गळ्यात त्यानं तो साप टाकला. आता हा जो परीक्षिती राजा आहे हा पंडूराजाच्या वंशातला आहे, पण त्याच्या मनात अशी दुर्बुद्धी का आली याचं कारण अध्यात्मानं सांगितलं. ज्यावेळी परीक्षिती राजा शिकारी करता जंगलात गेलता त्यावेळी त्यानं ज्या भीमानं कृष्णाचा मामा कंस त्याला मारलं, त्या कंसाच्या 2 पत्नी आष्टी आणि प्राप्ती त्या दोघी विधवा झाल्या म्हणून त्यांच्या बापाला राग आला. बापाचं नाव जरासंध आणि त्यानं कृष्णावर स्वारी केली आणि कृष्णानं भीमाला सांगून त्याला मारायला लावलं. जरासंधाचे 2 तुकडे भीम करायचा, दोन्हीकडे टाकायचा आणि ते परत जुळायचे. भीम कंटाळून गेला 2 तुकडे करून, पण ते परत जुळायचं. आणि भीमानं कृष्णाकडे बघितलं. कृष्णाने गवताची काडी घेतली, ती अशी मधोमध तोडली आणि इकडची काडी इकडं आणि इकडची इकडं टाकली. आणि भीम म्हणतो असंही वय, मग मला आधी का नाही सांगितलं. पुन्हा जरासंधाचे 2 तुकडे केले, इकडचा इकडं आणि इकडचा इकडं टाकला, परत तो जुळला नाही. आणि त्याच्या डोक्यावरचा मुकुट त्या भीमानं रक्तानं भरलेल्या हातानं तो मुकुट घेतला, आणला आणि खजिन्यात टाकला. आणि ज्यावेळी परीक्षिती राजा शिकारीला निघाला त्यावेळी त्यानं तो खजिन्यातला मुकुट काढला, त्याला स्वच्छ धुतला, डोक्यावर घातला आणि शिकारीला गेला. एका राक्षसाचा मुकुट डोक्यावर घातला तर परीक्षिती राजाला दुर्बुद्धी सुचली आणि त्यानं साधूच्या गळ्यात साप अडकवला. म्हणून आपण कुणाच्या काय काय वस्तू घेतो त्या चांगल्या माणसाच्या घेत चाला. वाईट व्यक्तीची वस्तू सुद्धा परिधान करणं हे आपल्याला वाईट विचार करायला भाग पाडतं. मी बोलत नाही, परीक्षितीचं चरित्र आहे. आणि साधूच्या गळ्यात साप अडकवला हे पाहिलं त्या साधूच्या मुलानं. श्रमिक नावाचे ऋषी आहे आणि त्यांचा शृंगी नावाचा पोरगा आहे. त्यानं ते बघितलं आणि शृंगीला राग आला आणि शाप दिला. ज्यानं कुणी दुष्कृत्य केलं, माझ्या पित्याचा अपमान केला, तो 7 दिवसात साप चावून मरील. हे ऐकलं परीक्षितीनं. आता मला सांगा, 7 दिवसात साप चावून मरणार आहे हे परीक्षितीला कळाल्यावर त्याची अवस्था काय झाली असेल. समजा आपल्याला आपल्या मृत्यूची तारीख कळाली, आज कुणवार आहे, गुरुवार, आणि आपल्याला जर कळलं आपण रविवारी मरायचोय, रविवार पर्यंत जगल, शनिवारीच माणसं गोळा करावं लागत. मृत्यू नावाची भीती खूप वाईट आहे आणि परीक्षितीला भीती वाटायला लागली. त्या परीक्षिती करता शुकदेवांनी काय केलं, तुकोबराय लिहितात, शुक सनकाधिक उभारीला पाहो परीक्षिती लाहो दिसा साता. त्या परीक्षिती करता 7 दिवसाची भागवत कथा सांगितली आणि त्या भागवत कथेनं तो परीक्षिती तरला. एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे, श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवसात तो मुक्तीला गेला आणि त्याच्या मनातलं मृत्यू नावाची भीती संपली. पहिलं उदाहरण सांगितलं, उच्च असणारा परीक्षिती तरला. आता 2 नंबरचं उदाहरण. उदाहरण नंबर 2, नीच असणार कुणाला तारलं. याच्याकरता भागवताच्या सुरुवातीला एक उदाहरण आलेलं आहे, ते उदाहरण सांगतो आणि आपण पुढच्या चरणाकडे वळू. नीच असणारा एक व्यक्ती तारला, त्याचं नाव, त्याची कथा ही भागवतामध्ये आलेली आहे. एक वेळ सगळ्यांनी कुठं कसं सारखायचे सरून घेता का हो, हे सारखं पुढे सरतात. तुम्ही इकडं सारखाव सगळे, या इकडे सगळे, 2 मिनिट. तुम्ही माता मावल्या इकडे या, सगळ्या या इकडे सगळ्या. जंगलातील तळ्याच्या काठी बसला असताना तिथे एक साधू महाराज आले आणि साधू महाराजांना त्या ब्राह्मणानं विचारलं, मला मुलगा होईल का, बाकी सगळे पण मला पोरग नाही, मला मुलगा होईल का. ते काका विचारत असताना त्या साधून त्रिकाल ज्ञानानं सांगितलं, काका तुम्हाला याच काय पुढच्या 7 जन्मात पोरग होणार नाही. काका दुःखी झाले.
साधू महात्म्याचं दर्शन घेतलं म्हणले मला परवानगी द्या. जगण्यात काय अर्थ आहे? मी हे दुःख सहन करू शकत नाही, मला मुलगा पाहिजे. पण ते साधू महाराज म्हणतात तू आत्महत्येसारखं पातक करू नको, मी तुला मुलगा देण्याची उपाययोजना करतो. तपाला बसले, तपोबलावरती एक फळ हातात आलं आणि ते फळ त्याला दिलं, सांगितलं तुझ्या पत्नीला हे फळ खायला दे, तिला मुलगा होईल. काका घरी आले आणि घरी येऊन पत्नीला फळ दिलं. फळ दिल्यानंतर सांगतात हे फळ साधू महात्म्यानं प्रसाद रूपानं दिलाय, हे फळ खाल्ल्यानंतर तुला लेकरू होईल. आता ही विचार करते हे फळ मी खाणार, मग मी गर्भवती राहणार, राहिल्यानंतर मग मला मी प्रसूत होणार, मला लेकरू होणार, ते लहानाचं मोठं करावं लागणार, एवढा ताप घेण्यापेक्षा लेकरू नसलेलं. हा विचार तिनं केला. पण ती विचार करते लेकरू नकोय, पण आता पतीनं तर फळ आणलंय, करायचं काय? तेवढ्यात तिची बहीण घरी येते आणि ती सगळी घटना बहिणीला सांगते. बहीण म्हणते तुला लेकरू नसेल पाहिजे तर एक काम कर, तू पोटाला चिंध्या बांधत बांधत वाढवत जा आणि मी तुला माझं लेकरू देते. मी पण गर्भवती आहे आणि माझ्या पतीला सांगेल झालं लेकरू मेलं, पण मी ते तुला आणून देते, तू तुझ्या पतीला सांगे माझंच आहे. दोघीचं ठरलं. हिनं चिंदी बांधून वाढविले पोट, प्रमाण आहे त्याची, आणि मग हिचं पोट वाढत गेलं. पण आता प्रश्न असा राहिला, ही लेकरू देते म्हटले, चिंदी वाढवून पोट वाढवायचं ठरलं, पण त्या फळाचं काय करायचं? ते म्हणले असं कर, ते फळ टाक गायला. ते फळ चारलं गायला, गायला फळ चारलं. इकडं बहीण गर्भवती आहे, हिनं चिंध्या बांधायला सुरुवात केली आणि त्या गायीला गर्भधारणा झाली त्या फळानं. आणि ज्यावेळी हिच्या बहिणीला लेकरू झालं ते तिनं हिला आणून दिलं. आता हिचं नाव आहे धुंदुली, म्हणून पोराचं नाव ठेवलं धुंदुकारी. आणि इकडं गायीला एक पोरग झालं, त्या गायीचं पोरग माणसासारखं झालं, पण कान मात्र गायीसारखे झाले, म्हणून त्या पोराचं नाव गोकर्ण ठेवलं. ही भागवतातली कथा आहे. आता ही दोन पोरं मोठी व्हायला लागली, त्यातला धुंदुकारी वाईट वागायचा आणि गोकर्ण सात्विक होता. त्या धुंदुकारीनं व्यसनाचा संग केला, मद्य प्यायला लागला. वडील त्याच्या त्रासाला कंटाळून निघून गेले. एक दिवस त्यांना आईच्या गळ्यातला दागिना हिसकवला आणि तो हिसकवून वेश्यावस्तीतल्या स्त्रियांना दिला आणि त्यांचा उपभोग घेत असताना तो इतका वाईट वागायला लागला की धुंदुलीला सहन झालं नाही. तिनं तिच्या प्राणाचा त्याग केला आणि सरते शेवटी हा चोऱ्या करायला लागला. आणि चोऱ्या करत असताना ते मिळवलेलं धन त्या स्त्रियांना आणून द्यायचा. त्या स्त्रियांनी विचार केला याची जर चोरी पकडली तर हा आपलं नाव सांगेल, म्हणून त्यांनी त्याला एक दिवस पलंगाला बांधलं आणि त्या पलंगासहित त्याला जाळून मारून टाकलं. धुंदुकारीचा वध झाला. इकडं गोकर्ण तीर्थयात्रेला गेलता, तो माघारी आला. त्याला घडलेल्या घटना कळाल्या. बाप निघून गेला, आईनं स्वतःचा प्राण त्यागला आणि भावाला वेश्यावस्तीतल्या स्त्रियांनी मारून टाकलं. पण तो भाऊ शरीर रूपानं गेला, पण आत्म्याच्या रूपानं तो भटकत होता. आणि तो भाऊ या दिव्य असणाऱ्या गोकर्णाला बोलायला लागला, हे गोकर्णा, आपण दोघे भाऊ भाऊ आहे, पण सांगू का, तू चांगला वागला, मी वाईट वागलो, मी अतृप्त योनीमध्ये भटकतोय, मला या ठिकाणी मुक्त कर. मग मुक्त करण्याकरता गोकर्णानं काय केलं, त्याच्या मुक्ती करता 7 दिवस भागवताची कथा ठेवली. आणि तो 7 दिवस एका बांबूच्या लाकडातील पोकळ कांडीमध्ये जाऊन बसला. 1 दिवसाचं भागवत झालं की एक कांडी फोडून वर यायचा. 7 दिवसांनी ते सप्तपाश वलांडून तो वरती आला आणि तो मुक्त झाला. अशा वाईटातल्या वाईट धुंदुकारीला सुद्धा या भागवत कथेनं तारलं. उच्च असणाऱ्या परीक्षिती राजाला भागवत कथेनं तारलं, नीच असणाऱ्या धुंदुकारीला तारलं. आणि आपण सगळे ही कथा ऐकण्याचे अधिकारी आहोत, म्हणून आपल्याला ही इंद्रिय दिले देव जोडण्याकरता, इतर पशुपाशवादिकाला दिली नाहीत, म्हणून आपण अधिकारी. उच्च असणारा परीक्षिती तरला, नीच असणारा धुंदुकारी तरला, आणि आज आपण सगळे अधिकारी लोक आहोत. हे या हरिकथेनं तरू, म्हणून श्री जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तारू भवसागरीचे उच्च नीच अधिकारी. पण हरिकथा नेमकी कुठली, तर भगवान परमात्मा 125 वर्ष लीला करतात, पण त्यातली 11 वर्ष आणि 1 महिना गोकुळात राहतात. त्या 11 वर्ष आणि 1 महिन्यात
गोकुळात जे चरित्र केलं त्याचा उच्चार केल्यानंतर आपण तरू याच्या करता तुकोबराय अभंगाचं तिसरं चरित्र तिसऱ्या चरणात तुकाराम महाराज लिहितात, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आता गोकुळातला गोकुळाच्या बाहेरचा कृष्ण परमात्मा त्याचं चरित्र का उच्चारायचं नाही? तुम्ही अनेक काल याची कीर्तन ऐकली असतील, पण हा महत्वपूर्ण भाग माझ्या मते तुम्ही ऐकला नसेल. पुन्हा थोडस वेगळं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. गोकुळातला कृष्ण आणि गोकुळाच्या बाहेरचा कृष्ण यातील चरित्रामध्ये खूप फरक आहे. गोकुळामध्ये भगवान परमात्म्यानं जी चरित्र लीला केल्या त्या आनंददायी आहेत, पण गोकुळाच्या बाहेरचं कृष्ण कळणं हे अवघड आहे. म्हणजे गोकुळाच्या बाहेर नेमका भगवान परमात्मा काय करत होता, धर्मरक्षणार्थ भगवान परमात्म्यानं काय काय केलं, पण त्या गोष्टी मनाला खटकणाऱ्या आहेत. त्या गोष्टी प्रश्न मनाला खटकणाऱ्या आहेत. आता थोडस लक्ष देऊन ऐका. गोकुळाच्या बाहेरचा कृष्ण जर तुम्हाला सांगितला तर तुम्ही म्हणताल महाराज त्या कृष्णाचं चरित्र ना ऐकलेलं बरं. गोकुळाच्या बाहेरचा कृष्ण तुम्हाला सांगतो. ज्यावेळी कौरव पांडवामध्ये युद्ध उभा झालं आणि त्या युद्धाकरता कौरवातील दुर्योधनांना 18 अक्षनी सैन्य मागितलं. पांडवाच्या वाटणीला देव आला, पण देवानं सांगितलं होतं मी हातात शस्त्र धरणार नाही, मी 4 गोष्टी फक्त हिताच्या सांगेन. सैन्य सगळं कौरवांकडे आहे, पांडवाकडे सैन्य नाही. म्हणून पांडवांनी काय केलं, आपल्या बाजूने लढण्याकरता आपापले नातेवाईक बोलवून घ्यायचं ठरलं. मग भीमानं त्याची मुलं बोलवायला सुरुवात केली. आता भीमाची मुलं कोण? गोकुळाच्या बाहेरचा प्रश्न कसा आहे सांगतो तुम्हाला. एका राक्षसाची मुलगी आहे, तिचं नाव आहे हिडंबा. वनवास काळात भीमाचं तिच्याबरोबर लग्न झालं आणि तिच्या पोटी एक पोरग जन्माला आलतं. त्या पोराचं नाव आहे घटोत्कच. त्या घटोत्कचाला भीमानं बोलवून घेतलं युद्धात लढण्याकरता. तो आला, तो महापराक्रमी आहे आणि तो लढायला लागला. तो लढत असताना त्याच्यावरती कौरवांवरती त्याने स्वारी केली आणि कौरवांबरोबर युद्ध करत असताना तो घटोत्कच मरणाच. त्यावेळी दुर्योधनानं कर्णाला सांगितलं तू एक राखीव अस्त्र ठेवलंय ते त्याच्यावरती वापर. कर्ण वापरीत नव्हता, पण दुर्योधनानं वापरायला सांगितलं, आदेश म्हणून वापरलं, घटोत्कच मेला. आता घटोत्कच मेला हा कुणाचा मुलगा? भीमाचा. मग कृष्ण परमात्मा कुणाच्या बाजूने लढतोय? पांडवांच्या. म्हणजे भीम एकाच बाजूला आहे सगळे. मग पांडवांचा मुलगा मेल्यानंतर कृष्णाला आनंद व्हायला पाहिजे का दुःख? तुमचं काय मत आहे? दुःख व्हायला पाहिजे का नाही की मी ज्याच्या बाजूने लढतोय त्या पांडवांचं पोरग मेलं. कृष्ण नाचतच आला, हे तुमचं पोरग मेलं. भीमाला राग आला आणि गदेला हात लावला. धर्मराजाने धरलं आणि धर्मराजानं कृष्णाला बाजूला केलं आणि धर्मराजा म्हणतो देवा, अरे माझा पुतण्या भीमाचा मुलगा मेलाय, कसा का होईना तुझा भाचा आहे तो आणि तो खुशाल नाचत आलाय. आणि मग धर्मराजाला कृष्ण सांगतो, जर ते अस्त्र याच्यावरती वापरलं नसतं तर त्या अस्त्रानं अर्जुनाचा घात झाला असता. मग आता घटोत्कच मेला तो बरा का अर्जुन गेला असता ते बरं?
धर्मराजा एकही शब्द बोलले नाहीत आणि त्यांनी जाऊन भीमाचं सांत्वन केलं. गोकुळातल्या बाहेरच्या कृष्णाला समजणं खूप अवघड आहे. आणखी एक उदाहरण देतो. त्याच भीमाची प्रभावती नावाची एक पत्नी आहे आणि तिला एक मुलगा आहे. त्या मुलाचं नाव आहे बबरू. गोड कथा आहे त्या बबरूची. तो बबरू युद्ध करता आला आणि कृष्ण म्हणतो, भीमा चल बर, तुला मुलगा बबरू युद्ध करण्याकरता आलाय, तो नक्की कसा आहे तरी बघू. म्हणून देव आणि भीम त्याला आडवे गेले घ्यायला स्वागताला. आणि देवानं बघितलं ते पोरग भीमासारखंच हो, शरीरानं बलदंड. आणि देवाला अभिमान वाटला त्या मुलाचा. आणि ते पोरग रथातून उतरलं आणि उतरल्यावर देवाचं दर्शन घेतलं. आणि देवानं त्याच्या पाठीमागून एक वेडा मारला. त्याने लढायला काय काय आणलंय बघितलं. त्याच्या भात्यात फक्त 3च बाण होते. त्याच्या भात्यात 3 बाण बघितले. आणि देव म्हणतात, तू लढायला आलाय? म्हणजे हो. आणि एवढं 18 औषधी सैन्य आहे आणि तू 3च बाण आणले. तू बबरू म्हणतो, देवा या 3तले 2च वापरणार आहे आणि 1 माघारी नेणार आहे. 2 बाणात युद्ध संपवणार आहे. देव म्हणले, कसं काय सांग बर मला. त्यानं 1 बाण काढला. बाणाच्या टोकाला शेंदुराची नळकांडी बसवली आणि तो बाण आकाशात सोडला. आकाशात गेल्यानंतर तो बाण फुटला आणि त्या कुरुक्षेत्रावरील प्रत्येकाच्या अंगावरती 1 शेंदुराचा थेंब पडला. देव म्हणतात, बबरू पुढं काय? बबरू सांगतो, देवा आता मी यातला 2रा बाण आकाशात सोडला की त्याचे हजारो बाण तयार होणार. आणि ते बाण ज्याच्या ज्याच्या अंगावरती जिथं जिथं शेंदुराचा थेंब पडलाय तिथं तिथं जाऊन लागणार आणि ती माणसं मरणार. देवानं विचार केला, आपल्या अंगावर तो कुठं शेंदूर पडला नाही ना. मग देव रथाच्या मागे गेले आणि बघितलं तर डाव्या पायाच्या अंगठ्यावर शेंदुराचा थेंब दिसला. आता देव विचार करतात, यानं जर 2रा बाण सोडला तर आपलं सुद्धा तद्दाम परम, आपलं सुद्धा काय खरं नाही. आणि मग देव त्याला विचारतात, पण बबरू तू लढणार कुणाच्या बाजूनी? आता भीमाचं पोरग मस्तीतलंय. ते पोरग सांगत, देवा ज्याची बाजू कमी त्याच्या बाजूने आम्ही. मग देव विचार करतात, आता जिथं मी आहे त्यांना कमी पडणार नाही. म्हणजे हे पोरग कौरवाच्या बाजूने जाऊन आपल्या विरोधात लढल आणि आपल्याला सुद्धा संपवल. पण देवाने विचार केला, यानं युद्धभूमीत जायच्या आधी याचा कार्यक्रम करायचा. आणि मग देव त्याला दिवस मावळता त्याला बोलवून घेतात. म्हणतात, बबरू तुला विजय पाहिजे? हो देवा, मी विजय मिळवूनच जाणार. मग मी सांगतो ते कर. मध्यरात्री कुरुक्षेत्रावर जायचं आणि तिथं एक युद्ध खांब आहे. त्या खांबाची पूजा जर तू केली तर तुला विजय मिळेल. त्याला सांगितलं पूजा कराय. आणि देव भीमाकडे आले आणि भीमाला सांगितले, ए भीमा, जर रात्री अपरात्री एखाद्या कौरवानं युद्ध खांबाची पूजा केली तर कौरवांचा विजय होईल. रात्रभर पूजा कुणाला करून देऊ नको. पोराला सांगितलं पूजा कराय, बापाला सांगितलं पूजा कोणाला कराय येऊ देऊ नको. बापानं खुर्ची टाकली खांबापाशी बसला, हातात गदाय. मध्यरात्री पूजेचं ताट घेऊन कोणतरी येताना दिसलं. भीमाने विचार केला, कुणी का असना कौरवच असणार. फिरून गदा डोक्यात टाकली आणि त्या गदेच्या प्रहारात आलेला बबरू संपवला. पण भीम विचार करतो, मध्यरात्रीला कोणता कौरव नेमका पूजेला आलता ते बघायचं. दिवस उगवल्या बघायचं, मगच माघारी जायचं. रात्रभर भीम तिथं बसला आणि सकाळी उजेड पडला आणि मग भीमाने बघितलं तर आपला मुलगा बबरू तो पूजे करता आलता, तो गतप्राण झालता. आता भीमाला राग आला. बसवलंय कुणी? कृष्णानं. मग गदा घेतली कृष्णाकडे निघाला आणि कृष्ण तयारच होता. त्याला माहित होतं दिवस उगावल्या उगावल्या हे आपल्याकडे गदा घेऊन येणार. भीम रागात गदा घेऊन आला. भीम काय बोलायच्या आत कृष्ण म्हणला, हे बघ पायावरती शेंदुराचा थेंब. जर तुझं ते पोरग जिवंत राहिला असतं तर ते कौरवाच्या बाजून लढलं असतं आणि तुलाच काय मला पण त्यानं ठेवलं नसतं. मग असा कृष्ण कळायला अवघड आहे. गोकुळाच्या बाहेरचा कृष्ण कळायला
अवघड आहे. आणि असा जर कृष्ण तुम्हाला सांगितला तर तुम्ही कृष्णाची भक्ती करचाल काय? तुम्ही म्हणताल राव याच्या मनातच भेद आहे, हा स्वकीयांना सुद्धा अशी वागणूक देतो, तर त्याची भक्ती करून काय करायचं? म्हणून चरित्राचा उच्चार करण्यासाठी नेहमी गोकुळातलं चरित्र उच्चारायचं, गोकुळाच्या बाहेरचा कृष्ण सांगायचा नाही. म्हणून तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, गोकुळातलं चरित्र फक्त सांगायचं, इतर चरित्र सांगायचं नाही. मग गोकुळात भगवान परमात्म्यानं काय काय चरित्र केलं, आता हे चरित्र सांगण्याकरता देवाच्या जन्माच्या अगोदर पासून सुरुवात करावी लागते, त्याच्याशिवाय त्याचं चरित्र पूर्ण होऊ शकत नाही. मग चरित्र पूर्ण करण्याकरता जन्माच्या अगोदर पासून कथा सांगतो. आता ती कथा अगदी धावते सांगतो आणि मूळ मुद्द्यावरती त्याच्या चरित्रावरती तुम्हाला आणतो. कथा अशी आहे, गोपाल कृष्ण जन्माला यायच्या अगोदर कंसानं त्याच्या बहिणीचा वसुदेवाशी विवाह लावून दिला आणि लग्नानंतर काढलेल्या मिरवणुकीत आकाशवाणी झाली, जिला तू आनंदाने रथात बसवलाय तिच्या पोटी येणारा आठवा तुला मारणार आहे. हे कंसाने ऐकलं, काय केलं? घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे, हातात शस्त्र घेतलं माराया धावला. वसुदेवानं थांबवलं, काय करता दाजी? ऐकलं नाही का म्हणले आकाशवाणी? हो ऐकली आहे, पण हिच्या पोटचा तुम्हाला मारणार आहे. हिनं काय केलंय? म्हणून आम्हाला बोलत तर बंदीखान्यात टाका, आम्ही झालेली लेकरं तुम्हाला देऊ, पण हिला मारू नका. आणि मग बंदीखान्यात टाकलं. पहिलं लेकरू झालं. कंस मारायला विचार करतो, पण म्हणतो मला आठवा मारणार आहे. पहिल्यानं काय केलंय? त्यावेळी एक कलहप्रिय नावाची पदवी त्यांना, त्यांचं नाव आहे नारद. ते भेटले आणि कंसाला म्हणतात, कंसा बहिणीला लेकरू झालं वाटतं? म्हणले हो. त्याला मारलं नाही तू? कंस म्हणला नारदजी मला आठवं मारणार आहे, पहिल्याला का मारायचं? अरे म्हणले सांगता येत नाही, देव आहे तो इकडून मोजल तर इकडं पाचवं, इकडून मोजल तर इकडं पाचवं. मग त्याच्या लक्षात आलं, कारण हे भेटलं होतं त्याच्यासाठी, पुण्य सारा वया भेटते देव ऋषी, त्याच्याचं पुण्य कमी करायला भेटलेलं. आणि मग त्या लक्षात आलं, त्याने 1 2 3 करत 6 लेकरं मारली. 7वं लेकरू योग मायेनं वसुदेवाची गोकुळात राहणारी दुसरी पत्नी रोहिणीच्या उदरात ते आकर्षित झालं, त्याचं नाव संकर्षण अर्थात बलराम ठेवलं. आणि 8वा भगवान परमात्मा ज्यावेळी देवकी गर्भवती राहिली त्यावेळी तिचं तेज दिसू लागलं, कारण देव जन्माला येणार आहे. आणि तो भगवान परमात्मा जन्माला येत असताना श्रावण वद्य अष्टमीला बुधवारी मध्यरात्री वर्षा ऋतूमध्ये रोहिणी नक्षत्रात तो जन्माला आला. येत असताना 8 वर्षाची मूर्ती जन्माला आली आणि आई वडिलांना बोलायला लागली, आता तुम्ही दुःख भोगायचं नाही, तुमचं दुःख संपवण्याकरता, मामाचा कंसाचा नायनाट करण्याकरता आणि गोकुळात लीला करण्याकरता, मथुरेत लीला करण्याकरता, यमुना तीरी गाया राखण्याकरता मी त्या ठिकाणी आलेलो आहे. आणि म्हणून आता तुम्ही काळजी करू नका. पण ते आई वडील रडतात आणि रडत असताना सांगतात, अरे तू म्हणतोयस खरं, पण तू जन्माला कुठं आलाय बघ, कारागृहात आहे आपण, आणि आता तुझा मामा तुला कळस तोपर्यंत तुला मारायला येईल. त्यावेळी कृष्ण परमात्मा सांगतो, बाबा आता काळजी करू नका, आता एकच करा, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेटी. आता तुम्ही, मी लहान होतो, प्रेम वात्सल्य भाव जागृत करा आणि मी सांगतो ते ऐका, मला टोपलीत घाला आणि मला इथं ठेवू नका, मला कुठं न्या.
सोडवण्याकरता येतो, पण तोपर्यंत तुम्ही काय करा, मला इथं ठेवू नका. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. आणि कृष्ण परमात्म्यानं लहान रूप घेतलं. वसुदेव देवकीनं त्याला पोटाशी धरलं आणि सरते शेवटी एका टोपलीत घातलं. ती टोपली उचलतात क्षणी उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. ती उचलल्याबरोबर रक्षपाळ मूर्छित होऊन पडले. तुरुंगाची कवाड आपोआप उघडली आणि गोकुळाकडे घेऊन निघाले. जात असताना मंद पाऊस चालू झाला. पावसाला आनंद झाला, डोहाला आनंद झाला, सृष्टीला आनंद झाला. आणि तोच आनंद पुढे गोकुळवासियांना होत असताना, भगवान परमात्मा ज्यावेळी गोकुळात जात असताना यमुना मैयाला कृष्णाचं दर्शन करू वाटलं आणि यमुना मैयाचं पात्र दुथडी भरून व्हायला लागलं. वसुदेवाच्या गळ्यापर्यंत पाणी आलं आणि कृष्ण परमात्मा विचार करतो, आता जर यमुनेला आपण लवकर नाही दर्शन दिलं तर पप्पांच्या नाकातोंडात पाणी जाईल आणि पप्पांना त्रास होईल. म्हणून त्या देवानं काय केलं, पुरं चढला आचाट तेने लावले अंगुष्ट, पायाचा अंगठा बाहेर काढला, स्पर्श केला यमुनेला आणि यमुना दुभंगली, रस्ता करून दिला. आणि भगवान परमात्म्याला घेऊन वसुदेव गोकुळात आले. तिथं अगोदरच मायेनं जन्म घेतला होता आणि ती माया उचलली, टोपलीत घातली, कृष्ण परमात्म्याला तिथं ठेवलं. मनपूर्वक एकदा वसुदेवानं कृष्णाकडे बघितलं आणि त्या मायेला घेऊन माघारी आले. आल्याबरोबर तुरुंगात प्रवेश केल्या त्या मायेनं काय केलं, रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती दूत. त्या मायेच्या आवाजानं दूत उठले, पटापट दार लावली. मालकाला सांगितलं बाळ जन्माला आलं. कंस आला बघितलं, हा तर 8वा नाही, ही 8वी आहे, ही मुलगी आहे. आपण कंसाने विचार केला मुलगी असू नाही तर मुलगा. पायाला धरलं, गरगर फिरवलं आणि आपटणार तेवढ्यात हातातून सुटून गेली. तिनं आकाशवाणी केली, मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलाय, तुझ लागी वधी उपजला मज आधी. माझ्या आधी तो जन्माला आलाय आणि तो तुला आता मारणार आहे. आणि तो कुठं आहे, त्या आकाशवाणीनं सांगितलं. आकाशवाणीनं सांगत असताना मथुरेत सगळ्या गोकुळातली चिंता आली आणि मथुरेच्या डोक्यावर बसली. पण गोकुळातली चिंता येऊन मथुरेच्या डोक्यावर बसली. पण त्या गोकुळामध्ये ज्यावेळी सकाळ झाली त्यावेळी आनंद उत्सव साजरा होऊ लागला. का होऊ लागला तर प्रत्येक गवळण एकामेकीला सांगू लागली की नंद बाबाला मुलगा झाला. आणि हे सांगत असताना प्रत्येक गवळणीचा आनंद आहे. आणि तो आनंद खरं तर ती गवळण झाल्याशिवाय काल्याचं कीर्तन झाल्यासारखं वाटतच नाही. मग ती गवळण काय म्हणायला लागली, Oh,
एकदा महाराजांसाठी गोळे महाराजांनी या लेकरांसाठी टाळ्या वाजवा. हा जो आनंद आहे ना, हा आनंद या मंडपापेक्षा बाहेर कुठं नाही. म्हणून सुख राशी हरिकथा, तेच या अभंगाचा आपल्या मूळ उद्देश आहे. हरिकथा ही सुखाची राशी आहे. बघा ना, सगळं विसरून जाताना तुम्ही टाळ्या वाजवून असं डोलता का? डोलता हो, सगळे दुःखी आहे. तुम्ही काय, मी त्यातलाच आहे. प्रत्येकाला प्रत्येकाच्या अडचणी आहेत, पण तरी सुद्धा या हरिकथेत तुम्ही डोलताय का नाही? ही ताकद आहे. आणि म्हणून तू कोराय बोलतात सुख राशी हरिकथा. ही हरिकथा सुखाची राशी आहे. त्या गोकुळात आनंद झाला आणि चिंता मात्र मथुरेत आली. आणि मग कंसानं सगळे एकत्र बोलवले आणि एकत्र बोलवत असताना सांगितलं त्या लेकराला मारायला कोणता राक्षस जातो. त्यावेळी बकासुराची बहीण, तिचं नाव पुतना राक्षसी, ती म्हणते दादा एवढेच लेकरू मारायचं आहे आणि त्याच्याकरता राक्षसांची गरज काय? मी जाते पोरग मारून येते. येताना पुतना राक्षसी नाही, पण गोकुळात आल्यानंतर एका अप्सरेचं रूप घेतलं. नामा म्हणे आली नंदाचे अंगना, स्वरूप सुंदरा देवांगना. स्वरूप सुंदरेचं रूप घेतलं आणि नंद बाबाच्या वाड्या पुढे आली आणि हाक मारायला लागली यशोदे. ते ऐकलं यशोदेनं आणि यशोदा म्हणते मी तर नंदराजाची पत्नी आहे, मला असं एकेरी यशोदे कोण म्हटलं? मी नंदराजाची राणी आहे आणि मला असं यशोदे कोण म्हटलं? मग बाहेर येऊन बघितलं, एक सुंदर स्त्री उभी आहे आणि ती म्हणते का ग ओळखलं नाही मला? आता ओळखायचा प्रश्नच नव्हतंच ओळखलं. ती म्हणले मला नाही ओळखलं. म्हणजे नाही ओळखलं, अगं तुला मुलगा झाला कळालं म्हणून मी तो बघायला आली. आता यशोदा म्हणते मुलगा तर झालेला 3-4 दिवस पण होत नाहीत, तुझी भेटायला आली कशी? आणि ही तर ओळखीच नाही, कोण आहेस तू? तिनं सांगितलं मी तुझ्या लांबच्या नात्याने बहीण आहे. थांब म्हणली इथंच. यशोदा आत गेली, तिचा मोबाईल चार्जिंगला लावलेला. तिनं व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा सगळं चेक केलं, कुठंच ती फ्रेंडच्या यादीत नाही. मग म्हणले अगं नाही ओळखलं मी तुला. अगं आत तरी बोलावशील का नाही? मग सांगते ओळख. यात म्हणली ना आत आली. कुठे लेकरू? म्हणली झोपलंय. आता हे पाळण्यातलं म्हणतं मी काय झोपाय आलोय का? आणि खुशाला आई झोपलंय म्हणते. पहिलंच गिरायक आई. आणि ते लागलं ना रडायला आणि लगेच पुतना म्हणते बघ रडतय खुशाल, सांगते झोपलंय, जा तू तुझं काम कर, मी त्याला घेते. आणि आली पाळण्यातलं काढलं, घेतल्या बरोबर पुतणेकडं न बघता देवानं डोळे मिटले. पुतणेकडं देवानं पाहिलं नाही. घ्यायच्या आत देव डोळे मिटतात आणि ती तिला पदराड घेते. देव स्तनपान करायला चालू करतात. डोळे मिटण्याचं कारण सांगतो. देव का डोळे मिटतात? तर पुतना ही अविद्या आहे. आणि जर देवाच्या नजरेनं देवानं तिच्याकडे बघितलं तर तिचं सुंदर रूप निघून जाईल आणि ती राक्षसाच्या रूपात माझ्या आईला दिसल. म्हणून देवानं डोळे बंद केले. डोळे बंद करण्याची 14 कारण पुराणात आले, त्यातलं एकच सांगितलं पुढे चलतो. भरपूर कारण आहे डोळे बंद करण्याची. चला पुढं. पुतनेच्या स्तनातलं देवानं दूध पिलं, विषयी पिलं आणि पंच प्राण ओढला. आणि मग ती म्हणते सोड देवा. त्यानं सोडलं नाही. तो म्हणतो हे बघ, एक तर मी कोणाला धरीत आणि आता मी सोडणार नाही. तिचा त्या ठिकाणी पंच प्राण ओढला आणि देवानं तिचा वध केला. आणि देव तिच्याकडे बघतात त्यावेळी ती मूळ स्वरूपात येते. भलं मोठं लांबच्या लांब गावभर तिचं शरीर पडलं आणि तिच्या पोटावरती एवढेसा कुठं श्रीकृष्ण खेळताना दिसला. आणि मग त्याला खाली घेतलं, तिचं शरीर नष्ट केलं. दुसरा वेळा उचलला मारण्याचा महाबळ भट्ट नावाच्या असुरानं. आणि तो असुर ब्राह्मणाचं रूप घेऊन भगवान परमात्म्याच्या गावात गोकुळात आला आणि त्यानं वरडायला सुरुवात केली, भविष्य सांगणार, ज्योतिष बघणार.
आणि असा आवाज आला ना आला की माता मावल्यांना असं वाटतं कधी त्याला बोलावती आणि कधी माझ्या पोराचं मी विचारते. भविष्याची चिंता यांना. यशोद्यानं बोलावलं आणि म्हणले मला लेकरू झालंय त्याचं भविष्य सांगा. सांगत असताना तो महाबळ भट्ट म्हणला तुझं हे लेकरू कुळाचा नाश करणार आहे, तुझं लेकरू कुळाचा नाश करत. मग यशोदा म्हणते मग एखादी शांती विनंती कसली घालू? अजिबात घालू नको म्हणली. खड्डा खान आणि त्याच्यात ती लेकरू कायमच पुरून टाक. यशोदेला सांगितलं. यशोदा म्हणते अहो काल गर्गाचारी आलते आणि त्यांनी सांगितलंय कुळाचा उद्धार करल, सृष्टीचं रक्षण करल आणि तुम्ही तर म्हणताय नाश करल. तिथं महाबळ भट्टाकडून एक वाक्य चुकीचं गेलं. महाबळ भट्ट मग यशोदेला म्हणाले गर्ग गणितात चुकला. हे देवाला सहन झालं. गर्गाचार्याला नाव ठेवली. देव म्हणले मला पुराय निघाला अडचण नाही, पण तू गर्गाचार्याला का नाव ठेवली? मन देवाला राग आला. प्रमाण सांगतो हरिजनाची कोण अन्न घडावी निंदा, सावत गोविंद नाही त्याची. देवाच्या भक्ताला कोणी कधी नाव ठेवू नका. नाही तुम्हाला वारकऱ्याला च्या करायचा तर करू नका, पण त्यांना हाडण खोडम म्हणून टाकून बोलू नका. नाही तुम्हाला काय त्यांना देता आलं देऊ नका, पण आलं वया पांढर बगळ म्हणू नका. मी बोलत नाही, तुकोबराय सांगतात साहत गोविंद नाही त्याचे. देवाला ते आवडत नाही. देवाला नाव ठेवली तरी देव खपून घेईल, पण भक्ताला नाव ठेवलेली देवाला आवडत नाही. मग देवानं काय केलं? बसलेल्या पाटावनं महाबळ भट्टाला उचलून टाकलं. सगळ्या लाकडी साहित्यानं त्याचा सत्कार केला आणि त्याची अवस्था जानवे तुटले, पंचांग फाटले, त्याचं धोतर सुद्धा फिटलं. एवढी त्याची अवस्था वाईट झाली. तो निघून गेला आणि तो जसा जसा कृष्ण परमात्मा मोठा होऊ लागला इकडे चिंता वाढायला लागली. पण हे मोठं होणार काय शांत बसत नव्हतं. ते खोड्या करायला लागलं. खोड्या करत करत ते घरातल्या घरात अगोदर खोड्या करायला लागलं. एक दिवस यशोदा मैया घुसळण करत असताना ते म्हणायचं आई मला लोणी खायचंय. आई म्हणायची थांब आता यातून लोणी निघलं की देईल. पण त्यातून लोणी निघेपर्यंत हे वाट बघायला तयार नाही. आई पाणी आणायला गेली तोपर्यंत यानं त्या ताकाच्या रांजात उडी मारली. यशोदेला वाटलं कुठंतरी खेळायला गेलं काय जणू, आणि घुसळण चालू झालं. बराच वेळ झालं लोण्याचा गोळाच वर येईना. म्हणून शिळ पाणी गरम पाणी टाकतात ना, गवळणीत त्याचा उल्लेख आहे. आळवणी शिळवणी ते तिनं टाकलं, पण तरी लोण्याचा गोळा वर येईना. ती विचार करते बहुतेक दही जास्त दिवसाचं लोणी जड होऊन तळात बसलं का काय. म्हणून चोळीपर्यंत हात बुडला आणि त्या रांजात हात घातला तर हाताला केस लागले. वरती काढलं बघितलं तर कृष्ण. म्हणले कसा गोळा वर यायचा? हे गोळा आत बसून लोणी खातो. आणि चिंता वाटली कृष्णा अरे देणार होते तुला लोणी, काय गरज होती रांजात जायची? हा रवी तुला लागला असता तर. कृष्ण म्हणतो अगं आई शो रवी मला काय करतोय? त्या रवीचा बाप आहे मी, त्या सूर्याचा बाप आहे मी. ह्यो रवी मला काय करतोय? याच्या खोड्या वाढायला लागल्या. पण आता ह्या खोड्या घरापुरत्या मर्यादित राहिल्या नाही, घराच्या बाहेर गेल्या. एक एक गवळण या कृष्णानं केलेली एक तयार केलेली टीम ती प्रत्येकीच्या घरी जाऊ लागली आणि एक एक गवळण गाराने घेऊन यायला लागली. पहिले आली धावणी यानं ग बाई काय केली करणे. ती सांगायची पतीची दाढी माझी वेणी यानं बाई गाठ बांधली. गाठ कोणाशी सुटेना आवरी आवरी आपला काना कुठवर सोसू निघाना. पुन्हा गाराने यायला लागली यशोदे गोकुळी राहावे का जावे. मग यशोदा विचार करते खरंच माझं पोरग खोड्या करत असेल का. म्हणून एका गोळीला सांगते रंगे हात पकडून धावलं तरच मी म्हणेन, कारण माझं पोरग तसं नाही. 5 वर्षाचं माझं बाळ अंगणी खेळ खेळ तुम्ही लटकाच घेता आळगे गोकुळच्या नारी. तुम्ही माझ्या लेकराव नाव घेता. माझं सगुण आहे आणि ते गुणाच आहे ताण आहे आणि तुम्ही म्हणता खोड्या करत. 9 लाख गायी माझ्या घरी आहे आणि तुमच्या घरी दूध चोरायची काय गरज?
मग त्यातली एक गवळण म्हणली, तुझ्या पोराला रंगे हात पकडून दाखवते का नाही बघ. आणि मग कृष्णानं पेंद्याला कोपर खळी मारली आणि म्हणला, ह्या गवळणीचं घर कुठं आहे तेवढं बघ. त्या गवळणी कृष्णाला म्हणायच्या, माझ्या घरी खोडीत करून दाखव. ते का म्हणायच्या सांगू का तुम्हाला? कारण त्यांना माहित होतं, ह्यो जर असं म्हटलं तर 100% आपल्या घरी येणार. चित्त चोरी करायचा तो. चित्त चोरी, नवनीताची चोरी म्हणजे चित्ताची चोरी तो करायचा. दही दूध चोरायची काय त्याला गरज आहे का? त्याच्या घरीच 9 लाख गायी आहे. पण ते चोरलेलं दही दूध का चोरायचा? तर तेच दही दूध मथुरेला जायचं आणि कंसाचे राक्षस तेच दही दूध खाऊन बलवान व्हायचे आणि तेच आपले विरोधक आहेत, म्हणून त्यांना ते मिळू नये म्हणून त्यानं ते बंद केलं. त्याचा पहिला मुद्दा तो आहे. आणि मग त्या गवळणीच्या घरी देव गेले. ती दारात राखणीला बसली आहे. देवानं सांगितलं, सगळे डोळे मिटा. सगळ्यांनी डोळे मिटले, सगळे घरात. सगळ्या दह्या दुधाचा राडा केला आणि परत कृष्ण म्हणतो, आता सगळे डोळे मिटा. सगळ्यांनी डोळे मिटले, पण पेंद्यानं असे डोळे मिटले. तो म्हणला, काय करतोय तीच बघू. सगळ्यांनी डोळे मिटले, सगळे बाहेर आले. पेंद्या मात्र मध्येच अडकला आणि देवानं बाहेर येऊन त्या गवळणीला जाग केलं आणि दारातून बाहेर आलेला दह्या दुधाचा लोंढा तिनं पाहिला आणि ती म्हणते, आपण दारात राखण करतोय आणि यांनी आत दह्या दुधाचा राडा केला. दार उघडून बघितलं तर पाहती गवळणी तवती पालथी दुधानी सगळ्या घट पालते दिसले आणि वर बघितलं तर नुसते लोंबणारे पाय दिसले. ह्यानच केला असेल म्हणून खालनं काठी घेतली, नुसत्या लावण्या घातल्या कुणाच्या? पेंद्याच्या. आणि मग पेंद्या म्हणतो, कृष्णा सोडव. कृष्ण म्हणतो, जागशील का असं डोळं? नाही नाही म्हणलं, चुकलं. पाय न पाय हाणलं माझं, मला सोडव. आणि मग कृष्णानं पेंद्याला सोडवलं. विश्वास ठेवायचा मायबाप. संताच्या देवाच्या शब्दावरती नेहमी विश्वास ठेवायचा. अशा देवानं अनेक खोड्या केल्या, पण त्या खोड्या कमी कराव्या म्हणून यशोदेनं एक कार्य केलं. तेवढं सांगतो आणि कृष्णाला यमुनेला घेऊन जाऊ. पण एक कार्य केलं. कार्य कोणतं आहे का? यशोदा मैयानं गणपतीला नवस केला आणि गणपतीला नवस केल्यानंतर ती म्हणते, गणपती बाप्पा, माझ्या जर पोरानं 1 महिना खोडी नाही केली तर पुढच्या चतुर्थीला हराभर मोदक तुम्हाला मी वाहील. आता कृष्णाने हे ऐकलं. कृष्ण मग हाणून घेतो, म्हणतो आईला तर काहीच कळत नाही. मी काय खोड्या थांबवणार आहे का? नाही. पण आता आईने नवस करून केलाय, तो गणपतीला केलाय. आता मी जर खोड्या करतच राहिलो तर सगळ्या गोकुळात बोंब होईल की गणपती नवसाला पावत नाही. मग इथनं पुढे त्याला कोण नवस करणार नाही. आणि नाही कुणी नवस केला तर त्याला मोदक खाया मिळणार नाही. देव हाणून घेतात, म्हणतात दादा जाऊ द्या, याला मोदक मिळायसाठी 1 महिना मी गप्प बसतो. 1 महिना देवानं खोडी केली नाही. प्रमाण ऐका, 1 मास हरी खोडी नाही केली. प्रचिती ते आली यशोदेशी. तिला साक्षात्कार झाला. गणपती नवसाला पावला आणि माझं पोरग सुधारलं. मग तिनं चतुर्थी दिवशी हराभर मोदक केलं, देवघरात नेलं. आता ज्याचा नवस फेडायचा त्याला तिथं आणलं पाहिजे ना. कृष्णाच्या कानाला धरलं तिथं आणलं. तुझा नवस फेडायचा तू गणपती पुढे पाहिजे. देवघरात कृष्ण आणून बसवला आणि तूप पेटवण्याकरता स्वयंपाकघरातल्या चुलीतनं विस्तव आणाय गेली. तोपर्यंत कृष्णाने पाटाव बसलेल्या गणपतीकडे बघितलं. नुसतं बघितल्याबरोबर गणपतीनं हात जोडला आणि मग गणपतीला कृष्ण विचारतात, काय बाप्पा कस काय चाललंय? बरंय म्हणतो. कुठं बसलाय? तुमचाच वाडा आहे. नैवेद्य खायचाय? नको म्हणले, तुम्हीच खा. काय करता, याला खायचाय म्हणून कृष्णानं ते हराभर मोदक खाल्ले आणि विचार केला, आता जर आई आली तर ह्यो आता माझ्या पुढे हात जोडतोय, पण माझी आई आल्या ह्यो रुबाब करल आणि माझं नाव सांगेल. म्हणून गणपती उचलला आणि गणपती पण गिळून टाकला. पुराव्या सहित मुद्देमाल गायब.
आणि आई विस्तव घेऊन आली. धुपाचा धूर निघतोय तो ठेवला आणि बघितलं समोरच्या पाटावर गणपती नाही, जिथं बसावलाय तिथं कृष्ण पण नाही. आणि डोळे चोळले धुराचे आणि इकडं तिकडं बघितलं तर हे कोपऱ्यात जाऊन रडायचं नाटक कृष्णानं. डोळे चोळते. आई म्हणली काय झालं कृष्णा? काय नाही आई, एक उंदरावर बसलेल्या मोठा पोटाचा आला आणि सगळे नैवेद्य खाऊन गेला आणि जाता जाता मला भीती दावून गेला म्हणून मी रडतोय. मग आईच्या लक्षात आलं असं अजिबात झालं नसल. पुन्हा कृष्णाचा कान धरला आणि कृष्णाला म्हणते कृष्णा खरं सांग मोदक कुणी खाल्ले? तो म्हणतो आई मी नाही ग खाल्ले. आई म्हणते आ कर. आणि कृष्णानं आ केलं. त्या यशोदा मैयाला त्या कृष्णाच्या मुखात सप्तद्वीप सप्त पाताळ अनंत ब्रह्मांडाचं दर्शन झालं. आणि त्या अनंत ब्रह्मांड फिरत असताना त्या कृष्णाच्या उदरात हजारो गणपती यशोदा मैयाला दिसले. आणि त्यातला एक गणपती यशोदेला सांगतो यशोदे प्रमाण आहे नामदेव महाराजांचं, मुखात गणपती मातेशी बोलत पुजावे त्वरित हरी लागी. अगं तू त्यालाच काय विचारते? तू त्याला कान धरून विचारते देवाशीच पुसे देव काय झाला. रडणारा कृष्ण हसायला लागला. हसू आले बोलायाचे हरी. रडता रडता ते कृष्ण हसते म्हणते माझ्या आईला कळणाच मीच देव आहे आणि मलाच म्हणते देव कुठे गेला. आणि त्या मुखातनं हजारो गणपतीतला एक गणपती थांबला आणि तो गणपती म्हणतो यशोदे अगं तुझ्या पोटी हे देवच आहे, माझी काय पूजा करते? मी काय त्याला नवस करून शांत करणार? तो या विश्वाला शांत करणारा तो कृष्ण आहे आणि त्याच्याकरता तू नवस करते, त्याचीच पूजा कर. आणि मग तिला प्रचिती आली. अशा अनंत खोड्या ते करायचं. ते काय खोड्या थांबवना. आणि मग सर ते शेवटी यशोदेने विचार केला बस झाले आता याच्या खोड्या, आता याला काम लावायचं. मग पहिलं काम काय असायचं तर हातात काठी दिली, खांद्यावरती घोंगडी टाकली आणि सांगितलं सगळ्या गाया घेऊन तो आता वनात जायचं. गोधने चारावया जायचं. ती गोधन घेऊन त्याला चारायला यमुनेच्या तरी लावलं. पण तिथं तरी काय हे ग बसणार आहे का? तिथं सगळे गोपाळ जमवले आणि सगळ्यांच्या गाया वनात चरत असताना वळती ठरली. वळती रोज एक जणांना गाया वळायच्या आणि बाकी सगळ्यांनी खेळ खेळायचे. प्रमाण आहे का? चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई किंवा तये ठाई. एक जणांना गाया वळायच्या. मग ते गोपाळ म्हणायला लागले कृष्णा आमच्या थोड्याच गाया आहेत, तुझ्या एवढ्या गाया आहेत आम्हाला वळाय परवडत नाही. तुला का खेळ खेळत बसतो तुझ्या सगळ्या गाया आम्हाला वळावं लागतात. मग कृष्णाने सांगितलं आता गाया वळायची गरज नाही. गाया कुठेही जाऊ द्या, मी एकदा बासरी वाजवली की सगळ्या गाया एका ठिकाणी येतील. आणि ही उपाययोजना कृष्णानं काढली आणि मग हे खेळ खेळायला लागले. मग खेळ खेळत असताना त्याने यमुनेच्या तीरावरती काही खेळ मांडले. ते खेळ कोणते अगदी त्याची गोडगोड प्रमाण आले. हमामा पोरा हमामा घुमरी वाजे घमामा अबक दुबक तिबक त्रिगुण खेळ मांडू खेळ विटी दांडू. त्याच्या पुढे सांगितलं खेळ भवरा ग बाई भवरा या राधिकेचा नवरा खेळ भवरा ग बाई. असे खेळ गोपाळ खेळायला लागले. खेळता 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 12:20 झाले. आणि मग गोपाळ म्हणायला लागले कृष्णा कंदीबार पोटी भूक काय खेळायाचे सुख. कृष्णा बस कर आता, कुठवर खेळतो? आता आपण शुदर्या खाऊ. मग कृष्णाने सांगितलं सगळे कमलाकार बसा. बसल्यानंतर आपापल्या शुदर्या पुढे घ्या. आणि त्यात कृष्ण एकदा म्हणून गेलं माझी आई हे तैशी पाहे नाहीतर घराकडे जाय. याचा अर्थ असा आहे कृष्णाने सांगितलं जसा माझा टिफिन आहे तसा तुमचा पाहिजे. आता टिफिन म्हणते डबा शिदोरी, त्याला शिदोरी नाव आहे. गोपाळ म्हणतात कृष्णा तू श्रीमंतच आहे, तुझ्या डब्यात भजी असतील, पापड असेल, कुरवडी असेल. आमच्या नाही रे, आम्हाला रात्रीची एखाद्या वेळेस भाकरी सुद्धा दिली जाईल शिळी.
तुझं आमचं कसं जमायचं? मग त्यावेळी कृष्ण म्हणतो सगळ्याला एकसारखं खायला मिळालं पाहिजे, मग सगळ्याची शिदोरी एक करा. आणि त्या सगळ्या शिदोऱ्या एक केल्या आणि त्या शिदोऱ्याचा या विश्वातला यमुनेच्या तीरी पहिला काला कुणी केला असेल तर भगवान गोपाळ कृष्णाने केला. आणि तो काला सगळ्या गोपाळांना प्रसाद देतो पंढरीनाथ. त्या सगळ्या गोपाळांना तो भगवान परमात्मा काला वाटायला लागला. हे बघितलं कुणी? भाडळीच्या लोकांनी हे बघितलं. आजी ओस अमरावती काला पहावया येती. स्वर्गातले देव ते काला बघायला आले, त्यांना आनंद वाटला आणि देव विचार करतात आपल्याला पण काल्याचा प्रसाद मिळाला पाहिजे. पण गोपाळाच्या पंक्तीत ते सगळे देव बसले. आणि मग कृष्णाने बघितलं हे आपले नाहीत. देव म्हणतात जेवणाच्या अगोदर सगळ्यांनी शर्ट काढा. सगळ्या गोपाळांनी शर्ट काढला. देवांनी पण शर्ट काढले, रूप घेतलं होतं गोपाळाचं. पण गोपाळांच्या गळ्यात माळा दिसल्या, देवांच्या गळ्यात माळा दिसल्या नाहीत. देवांना कृष्णाने उठावलं, उठा तुम्ही नाही आमच्यातले. आणि सगळे देव उठले. पंक्तीतनं कृष्णाने उठवलं. पण ते देव विचार करतात आपण काय का होईना, एवढा का होईना काल्याचा प्रसाद खायचा. यांनी काल्याचा प्रसाद खाल्ल्यानंतर हात धुईला यमुनेत येतील का नाही. म्हणून देवांनी काय केलं, काल्याची या आसे देव जळी झाले मासे. देव काल्याच्या प्रसादाकरता मासे झाले. पण हा बाबा त्यांना काला खाऊन दिल काय? नाही देणार. त्याने सांगितलं गोपाळा हो, काला खाऊन झाल्यानंतर हात धुयाला यमुनेला जायचं नाही. ते हात सगळ्यांनी चाटून घ्यायचे. गोपाळ म्हणले चाटतो देवा, पण चाटून राहिलेला चिकट हात काय करायचा? देवानं सांगितलं मी सांगतो तिथं पुसा. पुसण्यासाठीची जागा सांगितली. त्याच्या पाठीमागे एक अध्यात्म आहे. वारकरी संप्रदायात 12 ठिकाणी गंध लावला जातो आणि 12 ठिकाणी वेगवेगळ्या देवतेचं अधिष्ठान सांगितलं. पण कृष्णानं हात पुसाय सांगितला, तिथं कोण्याही देवाचं अधिष्ठान नाहीये. मग गोपाळाला सांगितलं तुम्ही त्या नॅपकिनला हात पुसून मोकळं व्हा, हात धुयाला नदीला जायचं नाही. त्या देवांना उष्टा सुद्धा काल्याचा प्रसाद खाता आला नाही. कुणाला? देवांचं सांगतोय. आणि तो आपल्याला सहज प्रतिकात्मक रूपानं काल्याचा प्रसाद मिळतोय. आणि हा प्रसाद आपण कधीही वर्ज्य करायचा नाही. कुठलाही उपवास असला तरी काल्याचा प्रसाद हातात ठेवायचा नाही. प्रमाण सांगतो, एकमेका देऊ मुखी आणि सुखे घालू हुंबरी. प्रत्येकानं काला खात असताना एकमेकाला चारायला सांगितलंय. हुंबरी म्हणजे काय तर लहान जन्माला आलेलं शेळीचं करडूक. ते कसं पण उड्या मारतं, त्याला ताल असतो का? नाही. ते कसं उड्या मारतं, भलं तर ते पडतं. असा काला खाताना आपण आनंदानं उड्या मारायचा. याच नाव तुकोबराय सांगतात सुखे घालू हुंबरी. मग तो पहिला काला गोपाळ कृष्णानं केला. तोच काला ज्ञानोबरायांनी नामदेवरायाच्या संगतीनं भगवान परमात्मा ज्या कीर्तनात पितांबर फिटेपर्यंत नाचले तिथं वाळवंटात काला केला. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. त्या वाळवंटात तुकोबराय सांगतात की तिथं काला केला. आणि तोच काला प्रतिकात्मक रूपानं संगमेश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये आज महाशिवरात्रीच्या पर्व काळाची सांगता करत असताना आपण इथं काला करतोय. आणि तोच काला अनन्य साधारण महत्वानं आपल्याला खायला मिळणार आहे. पण त्या काल्याचा प्रसाद, त्यातील पदार्थ प्रसाद होण्याकरता आपल्याकडून अगोदर त्याची उपासना घडली पाहिजे. उपासना घडल्यानंतर तो आपल्याला प्रसाद मिळतो. उपासना म्हणजे काय तर उपासना म्हणजे त्याचं नाम चिंतन आपल्या हातून घडलं म्हणजे आपल्याला उपासना घडली. मग घ्या एकदा सगळ्यांनी नाम चिंतन. विठोबा रघुमारे उच्च नीच अधिकारी. म्हणून आपल्याला तरण्याकरता काय उपयुक्त असेल. उभराय म्हणतात सुखराशी
हरिकथा. आणि ही हरिकथा नेमकी कशी असते याचं मार्गदर्शन आपल्याला संत करतात. म्हणून त्या संतांचं एकदा सगळ्यांनी भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 यथामती यथा अवकाश. श्री जगद्गुरु तुकोबा यांच्या या 4 चरणाच्या अभंगावरती विस्तृत चिंतन आपण भगवान संगमेश्वराच्या गोपालकृष्णांच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करीत असताना याच ठिकाणी थांबत असताना बोलण्याच्या ओघात एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल, आई वडिलाच्या उदाहरण करणानं क्षमा करा. जे काय बरोबर आहे ते घेऊन चला, जे चुकीचं आहे ते माझ्या अल्पशा बुद्धीचे दोष समजून मला परत करा. नव्या वर्षातील हे प्रसादाचं अर्थात काल्याचं कीर्तन समस्त ग्रामस्थ भाडळी खुर्द यांच्या संयुक्त विद्यमानं आणि त्यांच्या सूचनेवरून आदरणीय विजयजी महाराज जाधव यांच्या वतीनं माझ्यापर्यंत आलं. महाराजांचे या ठिकाणी आभार. त्यांच्या संस्थेतील हे सगळे बाळगोपाळ आदरणीय माऊली महाराज गोळे असतील, सोबदार महाराज आहेत, विनेकरी बाबा आहेत, गोडाशी ज्यांचं सिस्टम आहे ते आहेत, हार्मोनियम मास्टर असतील, ज्यांनी शूटिंग केलं ते दादा असतील. आपण सगळे या नामयज्ञात सहभागी झालात. आपणाही सगळ्यांच्या चरणावरती ही सेवा शब्द रूपानं समर्पित करून या ठिकाणी आपण थांबू. जय विठ्ठल घेऊ. त्यानंतर 2ही विने त्याला लावून परत आपापल्या जागेवरती यायचं. एकच विना, तोच पाऱ्याला तोच बर तो विना तिथं लावायचा. त्यानंतर त्याचा अभंग होईल. आपल्या व्यासपीठ